नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। मान्सून 8 जून पूर्वीच दाखल झाला असला तरी रविवारी नागपूरचे तापमान 43 अंश सेल्सिअस तर ब्रह्मपुरी 43.6 अंशावर पोहोचले, जे महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान होते। हवामान विभागानुसार 1 जून पासून सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक त्रस्त झाले असून पावसाची प्रतीक्षा आता आणखी वाढली आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून लखनौला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस मधून पडून 5 जणांचा मृत्यू झाल्याची एक दुःखद घटना समोर आली आहे। ही दुर्घटना दिवा आणि कोपर स्थानकादरम्यान घडली। फास्ट लोकल एकमेकांच्या शेजारून जात असताना हा भीषण अपघात झाला। इंदूरचे रहिवासी राजा रघुवंशी यांची मेघालयमध्ये हनीमून दरम्यान हत्या करण्यात आली असून ही हत्या त्यांची पत्नी सोनमने भाड्याने हल्लेखोर ठेवून घडवून आणल्याची माहिती मेघालयच्या पोलीस महासंचालकांनी दिली। पोलिसांनी उत्तर प्रदेश आणि इंदोरमधून इतर 3 आरोपींना अटक केली असून सर्वांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाविरोधात कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसमध्ये तीव्र आंदोलन भडकले आहे। छापे आणि डिटेन्शन सेंटर विरोधात सुरू झालेले निदर्शने काही तासातच दंगलीत बदलले। पोलीस सुद्धा परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले असून परिस्थिती हाताबाहेर गेली आहे। लोकप्रिय रॅपर आणि सिंगर बादशाह हा दुआ लिपा बद्दल एक्स या प्लॅटफॉर्मवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे चर्चेत आला आहे। मला दुआ लिपा सोबत मुले हवी आहेत भाऊ, असे त्याने म्हटले आहे। या टिप्पणीने चाहत्यांना धक्का बसला आणि लोकांनी ते असभ्य आणि वैयक्तिक प्रतिष्ठेचे उल्लंघन म्हटले आहे। काही वापरकर्त्यांनी बादशाहला माफी मागण्याची मागणी केली आहे। जामठा स्टेडियमवर रविवारी विदर्भ प्रो T20 लीग मध्ये ऑरेंज टायगर्स विरुद्ध नागपूर टायटन्स मध्ये सामना झाला। या सामन्यात ऑरेंज टायगर्सने 8 विकेट्सनी विजय मिळवला। यामध्ये ऑरेंज टायगर्स संघातील गोलंदाज सौरभ दुबे याला प्लेयर ऑफ द मॅचच्या पुरस्काराने गौरवण्यात आले। तर या होत्या आजच्या न्यूज वाइब्स मधील महत्त्वाच्या घडामोडी। अशाच अपडेट्ससाठी अभिजित भारत सोबत जोडले रहा आणि बघत रहा न्यूज वाइब्स। अभिजीत भारत, पहुंचे हर खबर तक।